इव्हनिंग सर्वांना. आवाज येतोय माझा सर्वांना? हो सर. बघा, आपण काल दिशाज्ञान चाचणी हा चॅप्टर चालू केलेला होता. त्यामध्ये आपण टाइप 1 बघितला होता आणि टाइप 2 चे 2-3 गणित घेतले. टाइप 2 कशावर होता? तुमचा पायथागोरसच्या प्रमेयावर आधारित. याच्यावर आपले फक्त जे पोलीस मध्ये आलेले क्वेश्चन होते तुमचे ते घ्यायचे बाकी होते. आपण 2-4 क्वेश्चन घेऊ आणि आपला टाइप 3 आणि 4 संपून टाकू. बघा, टाइप 2 का तुमचा पायथागोरसच्या प्रमेयावर आधारित गणित आहे. पायथागोरसचा प्रमेय पण तुम्हाला मी समजून सांगितलं होतं. काटकोन त्रिकोणासारखी तुमची आकृती बनते. जसा हा तुमचा काटकोन आहे, तुम्हाला पाया दिलेला असतो, म्हणजे पाया येतो, उंची असतो आणि तुम्हाला डायरेक्टली इथून इथपर्यंत म्हणजे कर्ण काढायचा असतो. आपल्याला फक्त इथं त्या बिंदूंना नाव द्यायचे असतं. जसं मी इथं नाव दिलं ए, बी आणि सी आणि आपल्या फॉर्म्युल्यानुसार याच्यात फक्त व्हॅल्यू पुट सी चा वर्ग बरोबर ए बी चा वर्ग अधिक बी सी चा वर्ग आणि ती व्हॅल्यू पुट करून आपल्याला एसी म्हणजे तो कर्ण दिलेला असतो तो काढायचा असतो. याच्यावर आधारित पोलीस भरतीला आलेले क्वेश्चन बघा. प्रश्न काय आहे? उजवीकडे 3 किमी गेला, पुन्हा उजवीकडे 6 किमी गेला, शेवटी 6 किमी गेला, तर तो घरापासून किती अंतर? अमरावती शहरामध्ये आलेला प्रश्न. रमेश याच्या घरापासून पूर्वेला 18 किमी. बघा, एक तरी पॉइंट पकडा. या पॉइंट पासून गेला पूर्वेला 18 उजवीकडे वळून किमी गेला. तर उजवीकडे म्हणजे कुठे वळणार? बघा, पूर्वेकडे त्याचं तोंड आहे, म्हणजे दक्षिण किती? 3 किमी. पुन्हा उजवीकडे वळून 6 किमी गेला, तोंड त्याचं दक्षिणेकडे आता आणि उजवीकडे वळून तो गेला 6 किमी. तोंड दक्षिणेकडे म्हणजे तिची पश्चिमेकडे आणि गेला 6 किमी. 18 किमी पेक्षा 6 किमी तुमचा छोटाच पाहिजे. या घरापासून त्यांनी चालायला सुरुवात केली. शेवटी डावीकडे वळून 6 किमी गेला. आता तोंड तिथं पश्चिमेला आहे आणि डावीकडे गेला 6 किमी. बाजू कोणती आहे त्याची? दक्षिणेकडे. तू इथं गेला 6 किमी. शेवटी गेला तो दक्षिणेकडे 6 किमी डावीकडे वळून. तर तुम्हाला प्रश्न विचारला आहे, तो घरापासून किती अंतरावर आहे? हे त्याचं घर होतं, इथून त्यांनी सुरुवात केली आणि इथून इथपर्यंत तो आता किती अंतरावर आहे? एवढं सरळ तुम्हाला अंतर विचारलं. बघा, अशा पद्धतीने तुमचा हा काटकोन त्रिकोण बनणार आहे. तुम्हाला ही बाजू विचारली डायरेक्ट घरापासून इथपर्यंतचं अंतर. मला सांगा, हे जर टोटल अंतर इथून इथपर्यंत 18 आहे, त्याच्यामध्ये जर इथपर्यंत 6 आहे, म्हणजे इथपर्यंत एवढं 6 असणार आहे. मग 18 मधून हे 6 घटलं, या बाजूला किती उरलं मग? 12. बरोबर? हे टोटल 18 होतं, हे जर 6 होतं समोरचं, तर इथपर्यंत हे 7 असणार आहे एवढं. मग इतकं उरलं, हे 18 पैकी 6 गेल्यावर 12. आणि हे जर 3 आहे इथपर्यंत आणि हे 6 आहे, हे 6 आहे, मग किती झाले? 6 आणि 3 9, म्हणजे या बाजूची झाली तुमची 9 किमी, इथं झालं 12 किमी.
सिंपल आधीचं नाव द्या फक्त बिंदू ए बी आणि सी. आणि आता पायथागोरसचा प्रमेय वापरून तुम्हाला हे गणित सोडवायचं. ए सी चा वर्ग बरोबर ए बी चा वर्ग अधिक बी सी चा वर्ग. बघा ए बी किती तुमचा आता 12, बी सी किती आहे 9. 12चा वर्ग 144 आणि 9चा 81. यांची बेरीज करा बघा. 4 आणि 1 5, 8 आणि 4 12, असा एक आला, 1 आणि 1 2, 225 आली. हा वर्ग जर ह्या बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आला तर ही संख्या अशी वर्गमुळात जाते. मग 25 चा वर्गमूळ किती आहे म्हणजे 25 किती वर्ग आहे 15चा. म्हणजे तुम्हाला एसी ची किंमत भेटली 15 या बाजूची. एवढं सरळ अंतर आहे 15. आलंय दोघांचं. व्यवस्थित डायग्राम काढा, त्यानुसार ठरवायचं व्यवस्थित. 15. चला याला करा सॉल्व. बीड आणि बुलढाणा दोन्ही ठिकाणी हाच प्रश्न विचारलेला आहे 24 मध्ये. कमळाच्या पासून दक्षिण तेवीस मीटातील उत्तरेकडे पुन्हा उत्तरेकडे मोजताना किती मीटर अंतर आहे? पुन्हा पटकन. एक मुलगा त्याच्या घरापासून दक्षिणेकडे 23 मीटर जातो. घरापासून गेला दक्षिणेकडे 23 मीटर. तेथून पूर्वेकडे वळून 12 मीटर चालतो. इथून पूर्वेकडे वळतो आणि 12 मीटर चालतो. तेथून पुन्हा उत्तरेकडे 18 मीटर चालतो. इथून चालतो उत्तरेकडे 18. या ही टोटल इथून इथपर्यंत 23 आहे. या 23 पेक्षा 18 कशी पाहिजे तुमची छोटी? 18 मीटर चालतो. तर तो मूळ स्थानापासून किती मीटर अंतरावर असेल? 17 आलंय का? ओके. मूळ स्थानापासून किती मीटर अंतरावर असेल? बघा इथून इथपर्यंतचं अंतर विचारलं तुम्हाला. मला सांगा हे जर 12 आहे तर हे समोर इथपर्यंत 12 असणार आहे आणि हे टोटल 23 होतं. मग इथपर्यंत जर 18 आहे तर 23 वरून 18 गेले उरलं किती इथं 5. म्हणजे एवढं 5 असणार. याला फक्त नाव द्यायचे आपण ए बी आणि सी. आपल्याला डायरेक्ट इथून इथपर्यंत अंतर विचारलं. ए सी चा वर्ग बरोबर ए बी चा वर्ग अधिक बी सी चा वर्ग. ए बी किती तुमचं 12 आणि बी सी 5. 12चा वर्ग 41 आणि 5चा 25. यांची बेरीज करा. 4 आणि 5 9, 4 2 6 आणि हा 1. ए सी चा वर्ग. आता हा वर्ग ह्या बाजूला ना ही संख्या वर्गमुळात जाईल. 169 चा वर्गमूळ किती आहे 13. हे वर्ग वगैरे पहिल्या वेळेस पाठ करायला सांगितलं तुम्ही. पहिल्याच लेक्चर मध्ये आपण अंकगणिताचं पाहिलं होतं सोमवार आणि मंगळवारच्या दिवशी. याच्यासाठी वर्ग पाठ लागतं म्हणजे पटकन आन्सर कळतं आपल्याला. बरोबर आहे 13 13.
चला याला सोडवा. आलंय का? बघा रमेश सरळ दक्षिणेला 9 मीटर अंतर चालला. सरळ चालला दक्षिणेला 9 मीटर. तेथून 90 अंशात डावीकडे वळून 40 मीटर अंतर चालला. 90 अंशात डावीकडे वळून. आता दक्षिणेकडे तोंड आहे, मग डावी बाजू कोणती येईल त्याची? पूर्वेला. आणि किती मीटर चालला? 40 मीटर. बघा हा 90चाच कोण बनणार आहे ना तुमचा, 90 अंशाचा. 90 कडे डावीकडे वळून 40 मीटर अंतर चालला. तिथे फक्त कन्फ्युज करण्यासाठी ते अंश दिले तुम्हाला. या अंतर तुमचं 90 डिग्री होणार आहे ना. 90च्या अंशात वळून 40 मीटर अंतर चालला. कुठं? डावीकडे. डावीकडे वळून 18 मीटर अंतर चालला. 90 अंशात डावीकडे. आता बघा पूर्वेकडे तोंड आहे, डावी बाजू म्हणजे वरती येईल. किती चालला? 18 मीटर. या 9 पेक्षा 18 कसं पाहिजे? डबलच पाहिजे. 18 मीटर. तर मूळ स्थानापासून त्याचे सध्याचे स्थान कोणत्या दिशेला आणि किती अंतरावर असेल? मूळ स्थान म्हणजे इथून त्यांनी चालायला सुरुवात केली, इथून इथपर्यंत. मूळ स्थानापासून त्याचे सध्याचे स्थान कोणत्या दिशेला? इथून आपल्याला दिसतंय, इथून या साईडला कोणती दिशा आहे? ईशान्य. म्हणजे फिक्स उत्तर 1 किंवा 2 नंबर असणार. आता दोघांपैकी कुठलं? त्याच्यासाठी आपली डायग्राम असं बनते, काटकोन त्रिकोण. ही जर 40 आहे, इथपर्यंत एवढी 40 आहे. आणि ही टोटल 9 होती इथपर्यंत. ही टोटल 18 होती. ही जर 9 इथपर्यंत कटली, ही उरली तुमची 9. कारण की हे सिंपल. आता आपल्या इथं बिंदूचे नाव द्या, ए बी आणि सी. आणि डायग्राम बघा. बघा ए सी चा वर्ग बरोबर ए बी चा वर्ग अधिक बी सी चा वर्ग. ए बी किती तुमची? 40 आणि बी सी आहे 9. दोन नंबर आलो. 40 चा वर्ग काढायचा. सिंपल. 40 गुणिले 40. बघा हे दोन शून्य लिहायचे. 4 चौक 16 म्हणजे 40 वर्ग आला तुमचा 1600 अधिक 9 चा वर्ग 81. याची बेरीज येईल मग तुमची 1681. आता तुम्हाला चेक करायचं 1681 कितीचा वर्ग. आता इथे एक कॉमन गोष्ट आहे. मला सांगा 40 वर्ग आपण इथे आताच काढला 1600 येणार आहे. मग आपल्याला हा 1681 40 वर्ग असणार आहे का? नाही, तो 41 असणार आहे. इथं काढायची पण गरज नाही. तुम्हाला तरी वर्ग पाठ नसणार पुढे. उत्तर त्याचं हे चालू पाहिजे. तरी लागलं तर तुम्ही 41 गुणिले 41 करून बघा, मला तेच उत्तर सांगा. कारण की आपण 40चा इथं वर्ग केला तर 1600 आला. इथं 1681 आली आपली बेरीज. मग तो फिक्स 40 वर्ग असणार का? नाही. मग आपलं उत्तर 2 नंबरच पाहिजे. 2 तो लिहिलं सोडवा. आपण लगेच टाईप 3 सुरुवात करू. एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे 20 मीटर गेला. तेथून पूर्वेकडे 6 मीटर गेला. तेथून पुढे दक्षिणेकडे वळून 12 मीटर चालत गेला. तर तो त्याच्या घरापासून किती अंतरावर पोहोचलाय?
गेला तिथून पुढे दक्षिणेकडे पूर्वेकडे कारण तो तिच्या घरात किती पोहोचला आहे. 30 दशमिक आठ. उत्तरेकडे म्हणजे वरती गेला 20 मीटर. 8 आलंय का? ओके. उत्तरेला 20 मीटर गेला, तिथून पूर्वेकडे 6 मीटर गेला, इथून गेला पूर्वेकडे 6 मीटर, तिथून पुढे दक्षिणेकडे वळून 12 मीटर चालत गेला, इथून गेला दक्षिणेकडे 12 मीटर. बघा 20 पेक्षा 12 छोटच पाहिजे. तर तो त्याच्या घरापासून किती अंतर पोहोचलेला आहे? इथून इथपर्यंत तुम्हाला सरळ अंतर विचार. 1 नंबर 10 आलंय का? बघा इथून इथपर्यंत तुम्हाला अंतर विचारलं. आता हे जर समोरचं 6 आहे तर हे पण असणार आहे तुमचं 6 आणि हे टोटल एवढं 20 होतं. हे जर 12 आहे तर इथपर्यंत उरलं किती? मग 12 20 मधून 12 गेले तर 8. मग बघा इथं पॉइंट द्या फक्त. ए बी आणि सी. ए सी चा वर्ग बरोबर ए बी चा वर्ग अधिक बी सी चा वर्ग. ए बी किती तुमचा 8 आणि बी सी किती आहे 6. 8 चा वर्ग 64, 6 चा 36 म्हणजे किती होईल? बेरीज 100. मग 100 कितीचा वर्ग आहे आपल्याला माहिती आहे 10चा. तुम्हाला एसी भेटतोय 10. 1 नंबर. 8 वाले चेक करा. 1 नंबर. 8 वाले एकच आहे ना? बाकीच्यांनी बरोबर दिलं. प्रमेयावर आधारित तिथं व्यवस्थित माप जर काढलं तुम्ही तरच ही आकृती तुमची बरोबर येते. नाहीतर जर तुम्ही अशी ही समजा हे माप दिलं तुम्हाला 12 किमी, इथून गेला उजवीकडे 6 किमी आणि इथून जर म्हणलं 6 किमी गेला परत उत्तरेला, तुम्ही ती याच्यापेक्षा मोठी नाही काढली पाहिजे. कारण की इथून इथपर्यंत जर 12 काढली त्याच्यापेक्षा ही छोटी झाली पाहिजे. हे जर 6 गेलं तर हे मापच चुकून झालं तुमचं. याला जर 6 किमी गेलं इथून इथपर्यंत तर ते लक्षात राहू द्या. आता आपला टाईप 3 तुमचा पूर्णपणे आधारित असतो अंशामध्ये. जे आपण पाहिलं एक मुख्य दिशा आणि एक उपदिशा यांच्या अंशाचा आणि 2 मुख्य दिशांमध्ये 90 अंशाचा. तर आता त्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारलेले. बघा कोनामधील वळण हा तुमचा टाईप 3 आहे. तरी एकदा व्यवस्थित समजून घ्या. हे बघा ह्या मुख्य दिशा आहे, यांच्यामध्ये प्रत्येक काटकोन हा 90 अंशाचा दिसतोय तुम्हाला. मग याच्यामध्ये जर उपदिशा गेल्या तर हे 90 डिवाइड होणार आहे 45 मध्ये. बरोबर? हे समजून घ्या आणि याच्यावर आधारित तुम्हाला आता गणित दिले. पण याच्या अगोदर एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची. इथं डावीकडे वळाला असं म्हटलं किती अंशामध्ये तर तिथं वजाबाकी घ्यायची आणि उजवीकडे वळाला असं म्हटलं उजवीकडे 90 अंशात 135 मध्ये 180 मध्ये असं किती अंशात मधून तर तिथं बेरीज घ्यायची. या 2 गोष्टी लक्षात राहू द्या. असं असेल तर तुमचं एक्झाम्पल फास्ट मध्ये सुटतं. डावीकडे म्हटलं वजाबाकी, उजवीकडे म्हटलं की बेरीज. बघा प्रश्न काय आहे? विराट पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 450 अंश वळाला आणि पुन्हा त्याच दिशेने 180 अंशात वळाला आणि नंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 270 अंश वळाला. तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे? बघा एक डायग्राम पण दाखवतो आणि आपण डायरेक्टली याला
डावी आणि उजवी बाजूने सोडू आणि तुम्ही त्याच पद्धतीने सोडा, तेव्हाच उत्तर बरोबर येईल तुमचं. या 4 तुमच्या मुख्य दिशा आणि ह्या 4 उपदिशा. विराट पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. पश्चिमेकडे म्हणजे कुठे उभा आहे तो? या बाजूला बघा, इकडे तोंड करून उभा आहे तो पश्चिमेला. तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बघा, घड्याळ अशी फिरते या बाजूने, ही घड्याळाची काट्याची दिशा आणि विरुद्ध म्हटलं बघा, इथून ही घड्याळाची दिशा आणि विरुद्ध म्हटलं तर असं उलट यायचं. हे समजून घ्या, ही घड्याळाची अशी घड्याळ निघते आपली 1 2 3 4 अशी 12 पर्यंत आणि विरुद्ध म्हटलं तर 12 पासून उलट असं 1 पर्यंत. हे लक्षात ठेवू. घड्याळाची काट्याची दिशा आणि विरुद्ध दिशा. तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 450 अंश वळाला. बघा, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे उजव्या बाजूने. हे पण पॉईंट इथं लक्षात ठेवा, उजवी म्हणजे घड्याळाच्या काट्याची दिशा. घड्याळाच्या काट्याची विरुद्ध दिशा. विरुद्ध दिशा. हे दोन्ही आलं तर इथं उजवी म्हणजे बेरीज आणि डावी म्हणजे वजबाकी, म्हणजे विरुद्ध दिशा म्हणजे वजबाकी आणि घड्याळाची दिशा म्हणजे बेरीज. या दोन गोष्टी लक्षात ठेवतो. इथं उत्तर आलंय कोणाचं? 3 नंबर. ओके, पश्चिम दिशा आलं. बघा, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 450 अंश वळाला. घड्याळाच्या काट्याची दिशा म्हणजे बेरीज घ्यायची किती अंशात? 450. पुन्हा त्याच दिशेने 180 अंशात वळाला, त्याच दिशेने म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, म्हणजे परत बेरीज घ्यायची 180 आणि नंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, विरुद्ध दिशा म्हणजे वजाबाकी 270 अंशात. तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला आहे? बघा, सुरुवातीला तो कुठे आहे? पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. आपण जेव्हा हे सॉल्व्ह करू, याचं उत्तर जर बेरजेत आलं तर तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरणार आणि याचं उत्तर जर वजाबाकीत आलं तर तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जाणार. हे लक्षात राहू. यांची बेरीज करा. 450 अधिक 180 किती होईल? 0 आणि 0 0, 8 आणि 5 13, हातचा 1 आला, हा 4 आणि 1 5 आणि हा 1 6. 630. याच्यातून 270 वजा करायचे. बघा, ही बेरीज आहे म्हणजे याचं पुढे बेरीजचं चिन्ह आहे. 630 मधून 2 मधून 7 गेले 6, आता रिटर्न गेला 6 मधून 3 गेले 3, उरलं किती? 360. 360 460. बघा, पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे आणि उत्तराला 360 आणि मोठ्या संख्येला आपण म्हणजे प्लस 360 आहे. प्लस 360 म्हटल्यावर तो वापस इथून घड्याळाच्या दिशेने फिरणार आणि वापस कुठे येणार आहे? तिथंच येणार आहे पश्चिमेकडे, म्हणजे त्याचं तोंड पुन्हा तुम्हाला पश्चिमेला सापडणार आहे. म्हणजे 3 नंबर तुमचं बरोबर आहे. ह्या आधारे जर तुम्ही गणित सोडवले, कारण की आता हे माप तुम्हाला 45च्या पटीतील दिलेलं असतं. केव्हा केव्हा ते माप दिलेलं अंशामध्ये 45च्या पटीत नसतं, त्यावेळेस तुम्हाला ही स्ट्रिक कामे येतील आणि ह्या स्ट्रिकने तुम्ही प्रत्येक एक्झाम्पल सोडवा, म्हणजे तुम्हाला इश्यूच येणार नाही. तुम्ही जर अगोदर मध्ये तर तुम्ही हे बघा, पश्चिमेकडे तोंड होतं इथपर्यंत येणार, टोटल तिथपर्यंत 360, तिथून परत 45 जाणार, तिथून परत 45 जाणार. तुम्हाला हे समजलं पाहिजे. तो अगोदर किती आला? इथपर्यंत 450 म्हटलं. बघा, पूर्ण राऊंड मारून वापस इथपर्यंत, कारण की 360 मधून अजून 90 ऍड केलं तर हे किती होतील? 450 इथं उत्तरेकडे. पुन्हा त्याच दिशेने 180 मधून म्हणजे परत इथून येणार तो दक्षिणेकडे इथं आणि नंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 270 मध्ये. बघा, इथून वापस रिटर्न जाणार 270 म्हणजे इथं 180, अजून 45 म्हणजे 225, अजून 45 म्हणजे 270, म्हणजे वापस पश्चिमेकडे आला. इतकं फिरत बसण्यापेक्षा या पद्धतीने सॉल्व्ह करा, लवकर उत्तर येईल. 3 नंबर बरोबर. बघा, याला सॉल्व्ह करा. पूर्वेकडे तोंड करून उभा राहिलेला एक माणूस
घड्याळाच्या काट्याच्या दिशेत 45च्या कोनात तोंड पूर्वेकडे म्हणजे ह्या बाजूला घड्याळाच्या काट्याच्या दिशेत म्हणजे +45 नंतर 270 घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे -270. तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला 45 मधून 270 वजा होतील का नाही आपण 270 मधून 45 काढू म्हणजे किती उराल तुमची वजाबाकी 225 पण उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देता ह्या गोष्टी लक्षात ठेवा बेरीज बेरीज वजाबाकी वजाबाकी आलं तर आपण करत असतो बेरीज आणि वजाबाकी बेरीज बेरीज वजाबाकी अशा वेगळ्या क्रिया आल्या तर आपण करतो वजाबाकी फक्त सॉल्व केल्यानंतर उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देत असतो उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे 270 इथं पुढे चिन्ह आहे वजा म्हणजे तुमचं वजा 270 येणार वजा 270 म्हणजे तुम्हाला इथून त्याला घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 225 मधून फिरावं लागेल बघा इथून वापस विरुद्ध दिशा आला इथपर्यंत 180 तिथून वापस इथं आला 45 म्हणजे किती आलं 225 म्हणजे त्याचं तोंड आलं कोणत्या बाजूला इथं ही दिशा आहे तुमची नैऋत्य तुमचं उत्तर असणार आहे 3 नंबर 3 नंबर बरोबर ज्याला हे समजत नाही त्यांनी सांगा पटकन कारण की या गोष्टी बेसिक माहिती पाहिजे बेरीज वजाबाकी वजाबाकी बेरीज काय बनतं बेरीज बेरीज वजाबाकी वजाबाकी काय बनतं आणि उत्तराला कधी पण मोठ्या संख्येचं चिन्ह देत असतात त्यांच्या दोघांमध्ये जी मोठी संख्या असेल तिचं चिन्ह तिथं द्यायचं तेव्हा हे पटकन कळतं बघा आता इथं हे 204 अंश इथं माझ्याकडून 0 झालंय 204 अंश येते बघा हे 45च्या पटीत दिलेलं नाहीये तुम्हाला त्याच्यामुळे अशा वेळेस तुम्हाला ही स्ट्रिक काम येणार आहे उजवीकडे म्हटलं किंवा घड्याच्या काठाच्या दिशेने म्हटलं तर बेरीज करून ते अंश लिहायचे आणि डावीकडे म्हटलं किंवा घड्याच्या काठाच्या विरुद्ध दिशेने म्हटलं तर वजाबाकी करून ते अंश लिहायचे आणि मग त्याला सॉल्व्ह करायचं आणि शेवटी उत्तर कसं येतं त्यानुसार डावीकडे उजवीकडे वळायचं बेरजेत उत्तर आलं तर उजवीकडून वळा वजाबाकीत उत्तर आलं तर डावीकडून वळा बघा एक व्यक्ती आग्नेय दिशेकडे तोंड करून उभा आहे या बाजूला त्याचं तोंड आहे आग्नेयेला जर तो प्रथम त्याच्या उजवीकडे 204 अंशात वळाला उजवीकडे म्हणजे +204 नंतर डावीकडे 312 कोनात डावीकडे म्हणजे -312 नंतर उजवीकडे 76 अंशाच्या कोनात उजवीकडे म्हणजे परत बेरीज 76 आणि शेवटी डावीकडे 58 अंशाच्या कोनात वळतो डावीकडे म्हणजे वजाबाकी 58 अंशाच्या कोनात वळतो तर शेवटी त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल आता तुम्हाला याला फक्त सॉल्व्ह करायचं अगोदर तुम्ही बेरीज बेरीज करू शकता किंवा बेरजेतून वजाबाकी वजा करू शकता बघा इथं बेरीज आहे इथं वजाबाकी म्हणजे आपण काय करणार आहे बेरीज वजाबाकी असल्यावर विरुद्ध वेगळे चिन्ह असतील दोन तर आपण करतो वजाबाकी 312 मधून 204 तुम्हाला काढायचे 312 वजा 204 12 मधून 4 गेले 8 हातचा वापस 0 3 मधून 2 गेला 1 उरले किती 108 आणि उत्तराला मोठ्या संख्ये चिन्ह मोठी संख्या कोणती आहे 204 किती 312 तिथं चिन्ह आहे वजा म्हणजे वजा 108 अधिक 76 हे वजा 58 आता ह्या दोघांना सॉल्व्ह करा 108 अधिक 76 बघा वजाबाकी बेरीज परत बनणार आहे आपली वजाबाकी 108 मधून 76 गेले किती राहतील 8 मधून 6 गेले 2 10 मधून 7 गेले 3 32 आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह मोठी संख्या वजा 108 आहे याचं चिन्ह वजा हे वजा 58 यांची बी आता वजाबाकी बनते आपली बेरीज मग 58 अधिक 32 किती होईल 90 आणि उत्तराला मोठ्या संख्येची चिन्ह मोठी संख्या आहे 58 तिचं चिन्ह वजाबाकीचे हे वजा 90 मध्ये उत्तर आलं मग त्याचं तोंड जर आग्नेयकडे हे उत्तर वजाबाकी झालं तर तो
घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जाणार म्हणजे कसा असं रिटर्न इथपर्यंत येणार त्याचं तोंड येईल इथं ईशान्येला. आपलं उत्तर 2 नंबर. बरोबर 2 नंबर आला. हे सॉल्व्ह करायचं समजून घ्या व्यवस्थित. वजाबाकी बेरीज आणि बेरीज वजाबाकी यांची कधी पण बनती वजाबाकी आणि बेरीज बेरीज असेल किंवा वजाबाकी वजाबाकी असेल तर यांची बनती बेरीज. फक्त उत्तराला चिन्ह देताना मोठ्या संख्येचं द्यायचं असतं एवढं लक्षात ठेवायचं. 2 2 चला याला करा सॉल्व्ह पटकन. एक व्यक्ती उत्तर दिशेला तोंड करून उभा आहे. या दिशेला तोंड आहे त्याचं उत्तरेकडे. प्रथम तो उजवीकडे 47 अंशाच्या कोनात तोडतो. उजवीकडे म्हणजे बेरीज किती 47. नंतर डावीकडे 128 च्या कोनात तोडतो. डावीकडे म्हणजे वजाबाकी 128. नंतर उजवीकडे 33 अंशाच्या कोनात तोडतो. परत उजवीकडे म्हणजे बेरीज 138 अंशाच्या कोनात. उजवीकडे म्हटलं परत प्लस 138 लिहायचे. तर सध्या त्याचे तोंड कोणत्या दिशेकडे याला फक्त सॉल्व्ह करा. अगोदर ही बेरीज आणि ही वजाबाकी याला सॉल्व्ह करा. बेरीज वजाबाकी म्हणजे तुमची वजाबाकी 128 मधून 40 गेली 8 मधून 6 गेले 12 मधून 8 गेले 4 गेले 8 81. उत्तराला चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येचं. मोठी संख्या आहे तुमची 38 चिन्ह आहे वजाबाकी. समोर आहे 33 अधिक 138 या दोघांना सॉल्व्ह करा. 81 अधिक 33 काय बनेल वजाबाकी बेरीज परत वजाबाकी मग 81 मधून 33 गेले किती राहतील 11 तून 3 गेले 8 हातचा वापस दिला 8 मधून 4 गेले 4 48. उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह मोठी संख्या तुमची 81 तिचं चिन्ह आहे वजा प्लस 138. आता परत वजाबाकी आणि बेरीज आहे 138 मधून 48 गेले 0 13 तून 4 गेले 9 किती आलं 90 आणि उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह उजव्या बाजूने 90 अंशात वळणार म्हणजे उत्तरेकडे तोंड आहे तिथून तो वळणार इथं पश्चिमेला. याचं उत्तर 3 नंबर. हे मात्र मागे पुढे झालं टाईप करतो. एक नाही 2 पण नाही. बघा उत्तर प्लस आहे. प्लस म्हणजे बघा उत्तरेकडे तोंड करून उभा तो इथं प्लस म्हणजे उजव्या बाजूला वळणार घड्याळाच्या काठीच्या दिशेने मग इथून इथपर्यंत येणार असा पश्चिमी दिशेला तोंड राहील त्याचं. 2 पण नाही. 2 कसं आलं हा म्हणजे ह्याला 2 म्हणताय का तुम्ही. ओके एक टाईप मिस्टेक झाली इथं 2 टाईप करायचं मला इथं 3 करायचं. ओके पश्चिम आलंय सर्वांचं. आता यावर आधारित पोलीस भरतीला आलेले गणित बघा. बघा नाशिक ग्रामीण मध्ये आलेला प्रश्न. एक व्यक्ती पूर्वेला तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या दिशेने 90 अंशात वळाला आणि नंतर 130 अंशात कोणात परत घड्याळाच्या दिशेनेच वळाला तर शेवटी 265 अंशाच्या कोणात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळाला. तर सध्या त्याचे तोंड कोणत्या दिशेला बघा पूर्वेला तोंड करून उभा आहे म्हणजे या बाजूला त्याचं तोंड आहे. तो घड्याळाच्या दिशेने 90 अंशात म्हणजे प्लस 90 नंतर 130 अंशात घड्याळाच्या दिशेनेच परत प्लस 130 शेवटी 265 अंश घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे वजा 265. आता फक्त याला सॉल्व्ह करा. 1 नंबर आलाय ईशान्य. बघा प्लस 90 आणि प्लस 130 यांची बेरीज करायची तुम्हाला 0 आणि 0 0
9 3 12 हातचा एक आला, 1 आणि 1 2, 220 तुमची बेरीज झाली, वजा 265. उत्तराला इथं मोठ्या संख्येची ना बेरीज असेल. मग 220 मधून 265 जातील का नाही? आपण 265 मधून 220 काढला, किती उरतील? 5 मधून 0 गेले 5, 6तून 2 गेले 4, 2 मधून 2 गेले 0. उत्तराला मोठ्या संख्येची चिन्ह म्हणजे वजा. वजा 45 उत्तर आहे, त्याचं तोंड आहे पूर्वेला. वजा 45 म्हणजे तो वळणार डावीकडे 40 मध्ये, म्हणजे इथं वळणार. ही दिशा कोणती तुमची? ईशान्य. एक नंबर तुमचं उत्तर. येत आहे ना सर्वांचं? ह्या गोष्टी बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या. डावी बाजू उजवी बाजू, डावी म्हटलं की वजाबाकी, उजवी म्हटलं की बेरीज, किंवा घड्याळाची दिशा म्हटलं की बेरीज घ्यायची, विरुद्ध दिशा म्हटलं की वजाबाकी घ्यायची. हे एक आलंय बरोबर. चला याला सॉल्व्ह करा. पिंपरी चिंचवड मध्ये आलेलं. राकेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा होता, त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा होती. बघा, नाट्यगृहाकडे तोंड करून उभा होता आणि त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा होती. डावीकडे दक्षिण दिशा येण्यासाठी राकेशचं तोंड कोणत्या ठिकाणी पाहिजे? कोणत्या बाजूला? बघा, जेव्हा त्याचं तोंड पश्चिमेला येईल तेव्हाच त्याची डावी बाजू इकडे येईल दक्षिणेकडे, बरोबर. म्हणजे नाट्यगृह कुठे असणार आहे? त्याच्या समोर. त्याचं तोंड इकडे होतं, नाट्यगृहाकडे तोंड करून उभा, इथं ते नाट्यगृह असणार आहे समोर या बाजूला. मग तेव्हाच त्याची डावी बाजू काय येते? दक्षिण येते. जर आपण त्याला पूर्वेकडे पकडलं तर त्याची उजवी बाजू दक्षिण होईल ना. आपल्याला त्यांनी काय सांगितलं? त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा होती, म्हणजे त्याचं तोंड फिक्स कुठे असणार आहे? पश्चिमेला. तो 3 वेळा काटकोनात उजवीकडे वळाला. काटकोनात उजवीकडे म्हणजे 90 अंशात 3 वेळा उजवीकडे, म्हणजे बेरजेमध्येच. आता नाट्यगृह त्याच्या कोणत्या बाजूला आहे? बघा, 3दा काटकोनात वळाला उजवीकडे. इथून याला डायरेक्टली काढू शकता. प्लस मध्ये म्हटल्यावर घड्याळाच्या दिशेने एकदा 90, एकदा 90, एकदा 90. आता नाट्यगृह इथं आहे, तर नाट्यगृह त्याच्या कोणत्या बाजूला आहे? मग त्याच्या समोर आहे. समोर येईल का? इथं समोर आहे. तू इथं आलाय शेवटी, त्याच्या समोर येईल का? नाही. त्याच्या उजवीकडे येईल का? उजवीकडे येत आहे ना. त्याचं तोंड जर या बाजूला आहे, ही बाजू डावी झाली, डावीकडे नाही येणार. मागे आहे का? मागे पण नाही. म्हणजे कुठे येणार ते? उजवीकडे. 4 नंबरचा ऑप्शन. 4 नंबर बरोबर. चला याला सॉल्व्ह करा. चार पश्चिमाला आहे. एक माणूस वायव्य दिशेकडे तोंड करून उभा आहे. बघा, वायव्य दिशेकडे तोंड आहे म्हणजे कुठं? या बाजूला. तो 90 अंशात घड्याच्या काट्याच्या दिशेने म्हणजे प्लस 90 अंश, आणि मग माग 135 अंश घड्याच्या काठीच्या विरुद्ध दिशेने म्हणजे वजा 135. तर तो कोणत्या दिशेकडे तोंड करून उभा आहे? बघा, बेरीज वजाबाकी काय बनल तुमची? वजाबाकी. 135 मधून 90 गेले, किती उरतील? 45. उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे वजा. तो तोंड करून वायव्येकडे आहे. उत्तराला आपल्या वजा 45 म्हणजे तो विरुद्ध दिशेने जाणार घड्याळाच्या 45 मध्ये, म्हणजे येणार येतो या बाजूला. म्हणजे त्याचं तोंड असणार आहे पश्चिमेला. 4 नंबर बरोबर.
चला याला सॉल्व्ह करू. सुमितचे उत्तर दिशेला तोंड आहे. या दिशेला त्याचं तोंड आहे उत्तरेला. तो 45 अंश उजवीकडे म्हणजे प्लस 45. मग तो 90 अंश डावीकडे म्हणजे वजा 90. मग तो 180 अंश उजवीकडे म्हणजे परत प्लस 180. मग परत तो डावीकडे 45 अंश म्हणजे वजा 45. मग 180. आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? 2 आले. ओके. पश्चिम आला तुमचं 2. बघा या दोघांना सॉल्व्ह करा. प्लस 45 वजा 90 काय बनल? वजाबाकी, बेरीज वजाबाकीचं. 90 मधून 45 गेले 45. उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह 180 वजा 45 180. आता या दोघांना सॉल्व्ह करा. वजाबाकी बेरीज परत वजाबाकी बनल. 180 मधून 45 गेले 135. उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह वजा 45 अधिक 180. आता या दोघांना सॉल्व्ह करा. बेरीज वजाबाकी परत काय बनल तुमची? वजाबाकी. 135 मधून 45 गेले 90. आता ही बेरीज म्हणजे बेरीजच बनणार. 180 अधिक 90 270. उत्तराला मोठ्या संख्येची म्हणजे प्लस 270. त्याचं तोंड आहे उत्तरेला म्हणजे तो घड्याळच्या काठीच्या दिशेने वळणार 270 मध्ये. बघा इथपर्यंत 180, इथपर्यंत 225 आणि इथं 270 म्हणजे त्याचं तोंड येत आहे ते पश्चिमेला. 2 नंबर बरोबर. चला याला सॉल्व्ह करा. तर त्या आजीचं थोडं स्क्रीनशॉट मारायचं होतं. चालेल सर. बघा हा पुणे SRPF मध्ये आलेला प्रश्न आहे. रोहित सूर्यास्त पाहत होता. सूर्यास्त पाहत होता म्हणजे सूर्य मावळताना कुठं? पश्चिमेकडे. तो 3 वेळा काटकोनातून उजवीकडे वळाला तर त्याच्या उजव्या हाताकडची दिशा कोणती? दोन नंबर. बघा रोहित सूर्यास्त पाहत होता म्हणजे त्याचं तोंड होतं पश्चिमेला या बाजूला. तो 3 वेळा काटकोनातून उजवीकडे वळाला. काटकोनातून उजवीकडे म्हणजे प्लस 90 प्लस 90 प्लस 90 असं 3दा केलं त्यांनी. तर त्याच्या उजव्या हाताकडची दिशा कोणती? बघा प्लस 90 म्हणजे त्याचं तोंड आहे आता दक्षिणेला. आणि विचारलं काय त्यांनी? त्याच्या उजव्या हाताकडची दिशा, त्याची उजवी बाजू कोणती? इकडची. उजव्या हाताकडची दिशा कोणती दिसते तुम्हाला इथं? पश्चिम. दोन बरोबर. संतोष दक्षिणेकडे तोंड करून उभा होता. तो उजवीकडे 45 अंशात वळाला तर त्याच्या मागची दिशा कोणती? दोन नंबर. ओके. संतोष दक्षिणेकडे तोंड करून उभा म्हणजे ह्या बाजूला त्याचं तोंड इथं, या बाजूला त्याचं तोंड आहे दक्षिणेकडे.
तो उजवीकडे 45 अंशात, उजवीकडे म्हणजे कुठं वळणार, या बाजूला याची उजवी दिशा म्हणजे त्याचं तोंड आलं नैऋत्येला. तर त्याच्या मागची दिशा म्हणजे ही पाठीमागची दिशा कोणती मग त्याची, ईशान्य. हे 2 नंबर ऑप्शन. 2 बरोबर. लिहिला का सर? 4. जॉन दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे, या बाजूला. तो घड्याळाच्या काठीच्या दिशेत 45 करून, घड्याळाच्या काठीची दिशा म्हणजे +45, आणि पुन्हा त्याच दिशेने, जे घड्याळाच्या काठीच्या दिशेने 180 अंशातून वळाला. नंतर घड्याळाच्या काठीच्या विरुद्ध दिशेने म्हणजे -270 मधून वळाला. तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला, बघा, प्लस प्लस प्लसच बनणार. 180 अधिक 45 225 वजा 270 प्लस वर आणि मायनस परत तुमचं बनणार आहे मायनस. 270 मधून 225 गेले 45, उत्तरला मोठे संख्ये चिन्ह मायनस. दक्षिणेकडे तोंड आहे, वजा 45 म्हणजे आता त्याची डावी बाजू कोणती येईल, इकडं म्हणजे तू इथं वळाला, त्याचं तोंडाला आग्नेयेला. 4 नंबर बरोबर. हे बघा, अशा टाईपचे तुम्हाला टाईप 3 वर क्वेश्चन आले असतात, अंशामध्ये वळण. तेव्हा ही गोष्ट लक्षात राहू द्या. इथं ते सॉल्व्ह करण्यापेक्षा केव्हा केव्हा तुम्हाला आहे ना 45 पटीत दिलेली नसते, त्यावेळेस तुम्हाला ही ट्रिक व्यवस्थित काम येईल. तिथं प्लस मायनस मध्ये केले तुम्ही डावी उजवी करून, उत्तर जे येईल त्या फक्त त्या दिशेकडे तोंड पकडून त्या दिशेने त्याला फिरवायचं. आता टाईप 4 तुमचं संकीर्ण गणित असतो, म्हणजे तुम्हाला काय असतं, एखादं मॅप दिलेलं असतं. जसं समजा बघा, एका समजा पूर्व दिशेला आपण म्हटलं, ही पूर्व दिशा असते उजवीकडे, हिला जर म्हटली तुम्ही पश्चिम, तर उत्तर दिशेला काय म्हणणार, जर पूर्वला आपण पश्चिम म्हटलो तरी उत्तर दिशेला काय म्हणणार मग दक्षिण, कारण की ती उलटी होणार. अशा पद्धतीचे क्वेश्चन असतात. किंवा शीर्षासन करणे. बघा प्रश्न काय गोलीय संकेत मध्ये आलेला, जर आग्नेय दिशा उत्तर झाली, ईशान्येला पश्चिम आली, तर याप्रमाणेच पश्चिमेचे काय होईल. या तुमच्या दिशा. बघा, आग्नेय दिशा उत्तर झाली, आग्नेय कुठे होती इथं, ही काय झाली उत्तर दिशा झाली. आता ही जर उत्तर आहे तर हिच्या विरुद्ध दिशा म्हणजे समोरची पाठीमागची कोणती असणार आहे, दक्षिण. हे कळलं पाहिजे तुम्हाला लगेच. ईशान्येला पश्चिम आली, ईशान्य दिशा ही होती, इथं जर पश्चिम आली, हिच्या विरुद्धची दिशा काय असणार आहे, पूर्व. आपल्याला एक गोष्ट कळती, आणि यांनी काय सांगितलं, याप्रमाणेच पश्चिमेचे काय होईल. पूर्व आणि दक्षिण मध्ये आपण पाहिलं होतं कोणती उपदिशा होती, आग्नेय. त्यांनी विचारलं काय आपल्याला, प्रमाणेच पश्चिमेचे काय होईल, मग ही पश्चिम दिशा होती मेन, हिचं काय झालं आग्नेय झालं. आपलं उत्तर येणार आहे 2 नंबर. आपण बेसिक जे शिकलो, 2 मुख्य दिशांमध्ये कोणती दिशा असते, इथं पूर्व होती, इथं दक्षिण होती, यांच्यामध्ये आग्नेय असते. मग इथं जर पूर्व आहे, इथं जर दक्षिण आहे, तर यांच्यामध्ये ही आग्नेयच येणार आहे. पश्चिम दिशेचं काय झालं असं विचारलं, याप्रमाणे पश्चिमेचे काय होईल, ही पश्चिम दिशा काय बनली, आग्नेय बनली.
समजलंय ने? एकदम बेसिक आहे. बघा, धुळे SRPF मध्ये आलेलं. तर आग्नेय दिशेला पूर्व दिशा आणि नैऋत्य दिशेला दक्षिण दिशा म्हटले, तर उत्तर दिशेला कोणत्या दिशेने संबोधता येईल? आग्नेय दिशेला पूर्व दिशा, ही आग्नेय दिशा होती, हिला पूर्व दिशा म्हटलं. आता हिला जर पूर्व म्हटलं, हिच्या पाठीमागची ही काय असणार आहे? पश्चिम, म्हणजे वायव्य दिशा पश्चिम बनली. नैऋत्य दिशेला दक्षिण दिशा म्हटले, ही नैऋत्य होती, हिला म्हटलं दक्षिण. हिच्या विरुद्धची ही काय असणार आहे? ईशान्य दिशा उत्तर असणार आहे. आपल्याला एक कळतं आता, पूर्व दक्षिण मध्ये काय असणार आहे? आग्नेय. या दोघांमध्ये नैऋत्य, इथं वायव्य, इथं काय असतं? ईशान्य. दोन मुख्य देशांमध्ये म्हणतोय आम्ही, त्यानुसार चाललोय. ही नैऋत्य, आग्नेय, वायव्य, ईशान्य अशा बनल्या त्या दिशा. तुम्हाला काय विचारलंय? तर उत्तर दिशेला कोणत्या दिशेने संबोधता येईल? ही उत्तर दिशा होती आपली मेन. हिला कोणत्या दिशेने संबोधलं आपण? वायव्य. एक नाही, 4 बरोबर आहे. एक नाही, वायव्य दिशेने संबोधलं. ही उत्तर दिशा तुमची मेन होती, तिथं दिशा कोणती बनली? वायव्य. त्यांनी तुम्हाला विचारलं काय? उत्तर दिशेला कोणत्या दिशेने संबोधता येईल? वायव्य दिशेने संबोधता येईल. 4 नंबर. तुम्ही याच्यावर जाऊ नका, ही उत्तर दिशा बनली आहे. त्यांनी विचारलं काय आहे? उत्तर दिशा, जी मेन दिशा होती उत्तर, ती कोणत्या दिशेने संबोधते तिला? ती बनली आहे वायव्य. आपल्याला जर असं विचारलं असतं, वायव्य आपली ही ईशान्य दिशा कुठली बनली? मग ती उत्तर बनली असं झालं असतं. यांनी विचारलं उत्तर दिशेला कोणत्या दिशेने संबोधते येईल? ही मेन तुमची उत्तर दिशा होती, तिला आपण वायव्य दिशेने संबोधणार आहे. 4 नंबरचं तुमचं उत्तर असतं. बघा, हे शीर्षासन अवस्था दिलेली आहे. शीर्षासन अवस्थेमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, उजवी बाजू डावी बनती, डावी बाजू उजवी बनती. उजवी बाजू डावी बनती, डावी बाजू उजवी बनती. या गोष्टी लक्षात ठेवा, लगेच उत्तर कळतं. साईड इथं चेंज आपण होते ना सर याची? काही प्रश्न विचारला का? साईड चेंज होते म्हटलं नाही याच्यात? हा, साईड म्हणजे फक्त बघा, तो शीर्षासन करतोय ना, ऑपोजिट येते. हा अपोजिट येऊन जातो फक्त, एवढं लक्षात ठेवायचं. 2 नंबर आले. बघा, दीपक खाली डोके वर पाय करून उभा आहे. अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल. दीपक खाली डोके वर पाय करून उभा आहे. अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल. तोंड कुठे आहे? उत्तर दिशेला, म्हणजे या बाजूला. तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेचा आहे? बघा, उत्तर दिशेस तोंड आहे त्याचं, त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस? 2 नंबर. शीर्षासन अवस्थेमध्ये बघा, दीपक खाली डोके वर पाय करून, म्हणजे ह्या बाजूला त्याचं खाली डोके आणि पाय वरती. तोंड कुठे आहे? उत्तरेला. समजतंय का? शीर्षासन अवस्था, या अवस्थेमध्ये त्याची डावी बाजू उजवी बनल, उजवी बाजू डावी बनेल. स्वतःला तिथे अज्यूम करा. बघा, इथे सिंपल लक्षात, समजा आपल्या इथे डायग्राम नाही काढते, कारण की आपण आता ऑनलाईन मध्ये म्हणजे सांगते पण येणार नाही. इथं लक्षात काय ठेवायचंय? उजवी बाजू डावी बनणार, डावी बाजू उजवी बनणार, म्हणजे उलट. एक काम करा, त्यांनी काय सांगितलंय?
हा कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे त्याच्या अवस्थेत तोंड उत्तर दिशेला, या दिशेला त्याचं तोंड आहे. मग जर तू सरळ रेषेत उभा राहिला तर त्याची तोंड कोणत्या दिशेला आहे समजा, असं समजा तुम्ही सरळ जर उभा राहिला तर त्याच्या उजव्या बाजूला राहील पूर्व दिशा, बरोबर, डाव्या बाजूला राहील पश्चिम दिशा. आता तो जर उलट्या अवस्थेत आहे, उलट्या म्हणजे विरुद्ध झालाय, तो खाली त्याचं डोकं झालंय, अशा वेळेस ही जी उजवी बाजू पूर्व होती ती काय बनल, पश्चिम बनल, आणि डावी बाजू तिची जी पश्चिम होती ती पूर्व बनल. एवढं तर कळतं, उलटी दिशा बनली. मग मला सांगा त्याच्या उजवा हात कोणत्या दिशेला आहे, उजवा हात कोणत्या दिशेला आहे मग त्याचा, पूर्व. पूर्व. आपण ह्या डायग्राम नुसार गेलो, उलटी दिशा फक्त आपण फिरवली. अरे आपल्याला काय विचारलंय, आपण काय करतो थांब एक मिनिट, ही डायग्राम आहे. त्यांनी काय सांगितलं, दीपक खाली डोके वर पाय करून उभा आहे, त्याचं तोंड उत्तर दिशेला आहे, वरती उत्तर दिशा आहे. आपण जर त्याला सरळ पकडलं तर त्याची ही उजवी बाजू काय असते, पूर्व असते, बरोबर, डावी बाजू पश्चिम असते. पण आता तो शीर्षासन केलेला आहे, तर ही जी उजवी बाजू त्याची पूर्व होती, ही डावी बाजू पश्चिम आहे, तर ही फक्त फिरणार आहे. ही पूर्व बनणार, ही पश्चिम बनणार, इथपर्यंत ओके. आता कळून घ्या, ही पूर्व, ही पश्चिम आहे, त्याच्यानंतर ही उलटी झाली फक्त. आता त्याची उजवी बाजू जर पूर्व होती, तो उलट्या दिशेने, त्याची डावी, आपल्याला काय विचारलं, उजवा हात कोणत्या दिशेला आहे, उजवा हात या दिशेला येईल ना त्याचा, पश्चिमेला, ही दिशा. आता याला मला सांगायलाच अवघड जातं, तुम्हाला ऑनलाईन मध्ये कसं सांगू. सर पश्चिम, सर पश्चिम. हा पश्चिम येईल, पण तुम्हाला कळतंय का ते, कळतंय सर. स्वतःला तिथे अजून करा. आता उलट जर झालं, आपण आपला हात उजवा डावा कसं म्हणजे विरुद्ध जातोय, इथं म्हणजे इमेज वगैरे पण नाही माझ्याकडे ते असं दाखवायला तुम्हाला. याला स्वतः तिथं म्हणजे अंडरस्टँड करून घ्या, हात त्याचा उलटा होणार एवढं समजून घ्या फक्त. ही त्रिकुट वगैरे तर येऊन जाईल तुम्हाला, पायथागोरसचं त्रिकूट. तर ते मागचं थोडं स्क्रीनशॉट मारू द्या नाही. हा पाठीमागचा का, ठीक काय त्रिकुट आहे, तीन सर. झालं सर. त्रिकुटे बघा, पुढील त्रिकुटांपैकी किती त्रिकुटे ही पायथागोरसची आहे. हे पहिल्या दोघांवरनं तुमचं तिसरं उत्तर बनलं पाहिजे. म्हणजे 8 वर्ग किती, 64, 15 225. यांचं जे उत्तर येईल त्यानुसार हे 17चा वर्ग येतोय का तो चेक करा, किंवा आपल्याला फक्त त्रिकुटेच विचारले, म्हणजे पहिल्या दोघांवर चेक करा फक्त. याच्यात कोणतं कोणतं म्हणजे किती त्रिकुट आहे असं विचारलं, 4 आहे म्हणजे चारी त्रिकुट आहे पायथागोरसची, की 3 आहे, 2 आहे, 1 आहे, याच्यापैकी पहिलं काढलं आपण 64 225, याची बेरीज करा, 5 आणि 4 9, 6 आणि 2 8, हा 2, 289 17च आहे, म्हणजे हे त्रिकुट बनतंय तुमचं, बरोबर. दुसरं 13चा वर्ग किती, 169, 60चा 6 6 36 आणि 2 0 म्हणजे 3600. यांची बेरीज केलं किती येईल, 9 6 7 3 3769. हा 61चा वर्ग येतोय का चेक करायला फक्त, येईल का 61चा वर्ग. एकचा वर्ग एक स्थानी एक असतो, इथे तर 9 आलेला आहे, हा त्रिकुट बनणारच नाही तुमचा. 14 48, 14चा वर्ग किती, 196, 48चा वर्ग काढा, 8चा वर्ग 64, 8 6 आले, 8 चौक 32, 32 ची डबल 64, 64 मध्ये 6 मिळवले 70, 8 7 आले, 4चा वर्ग 16 आणि 7 23. यांची बेरीज करा, 6 आणि 4 10, 8 1 आला, 9 1 10,
आजचा एक आला 3 आणि 1 4 आणि 1 5 हे 2 2500. हा कितीचा वर्ग बनतोय मग तुमचा 50चा बरोबर आहे म्हणजे त्रिकूट बनलंय तुमचं. 11 40 41 11चा वर्ग 121 40चा 4 चौक 16 1600 यांची बेरीज करा 1 2 6 आणि 7 1 1721 41चा वर्ग येतोय का बघा 1 चा वर्ग एकच हे 4 4 चौक 16 1 8 6 1 1681 येतो त्यांनी 1724 दिली म्हणजे हे बनत नाही आपले किती त्रिकूट बनताय एक आणि 3 नंबर म्हणजे 2 त्रिकूट बनताय बरोबर का 2 बनताय बरोबर म्हणजे आपला ऑप्शन 3 नंबर पाहिजे असा हा एसआरपीएफ मध्ये पण आलेला आहे पोलीस भरतीला पण आलेला आहे एसआरपीएफ आणि पोलीस भरती दोन्ही ठिकाणी पहिल्या 2 वरून तिसरं उत्तर येते का ते चेक करायचं फक्त त्रिकूट आपण जे शिकलो दुसरं टाईप पायथागोरसचा त्रिकूट त्यानुसार हे समजलाय का सगळ्यांना त्रिकूट बनतंय आता हा एक सेटचा वर्ग नाही बनत आहे तुम्ही ट्राय करून बघा लागलं ते 1 6 6 6 7 36 6 आणि 7 हे 37 21 हे किती आहे 37 एकूण 70 आहे आपल्याला एक स्थानी एक पाहिल्यानंतरच कळतं एक स्थानी एकचा वर्ग एकच येतो इथं 9 येईल का नाही म्हणजे हे त्रिकूट बनतच नाही हे आपलं पहिलं आणि तिसरं बनलं म्हणून एकूण 2 त्रिकूट आहे चला याला सोडून हे सोपं आहे मी सकाळी भेंड्याची सावली भाजी घराकडे येतो. व्यवस्थित प्रश्न वाचा रमेश सकाळी 7 वाजता उत्तरेकडे तोंड करून उभा होता तेव्हा झेंड्याची सावली त्याच्या गालावर पडली तर झेंडा रमेशच्या कोणत्या दिशेला असेल सकाळी 7 वाजता सूर्य कुठं असतो पूर्वेला 7 वाजता उत्तरेकडे तोंड करून उभा होता कोण रमेश जे या दिशेला त्याचं तोंड होतं उत्तरेला तेव्हा झेंड्याची सावली त्याच्या गालावर पडली तर झेंडा रमेशच्या कोणत्या दिशेला आहे बघा याच्या गालावर पडायची म्हणजे बरोबर तो ह्या बाजूला उभा असणार आहे कुठं पश्चिमेलाच असणार ना झेंड्याच्या सावली अशी पडायला सकाळी सावली पडणार आहे उत्तर आलंय कोणाचं 1 1 आणि हे कोण संध्या राठोड यांचं आधीच 2 होतं का हे आताच 1 1 आलंय बघा सकाळी सूर्य कुठं असतो पूर्वेला त्याची सावली रमेशचं तोंड होतं उत्तरेकडे तेव्हा झेंड्याची सावली त्याच्या गालावर पडली सावली गालावर पडली त्याचं तोंड होतं उत्तरेला विचारलं काय आहे तर झेंडा रमेशच्या कोणत्या दिशेला आहे रमेश पासून झेंडा सावली कशाची पडली झेंड्याची हे लक्षात घ्या आधी म्हणजे झेंडा कुठं इथं असणार हा सूर्य तुमचा इथं रमेश आहे त्याचं तोंड आहे उत्तरेला ऍरो बघा त्याची सावली झेंड्याची कुठं पडली रमेशच्या गालावर आता मी जर झेंडा ह्या बाजूला पकडला समजा इथं असा तर ही सावली समोरून सूर्य असा आहे तिची सावली सकाळी कुठं पडणार या बाजूला बरोबर इथं जर रमेशच्या त्या पश्चिमेला झेंडा असेल इकडं तर सावली ते रमेशच्या चेहऱ्यावर पडेल का गालावर नाही पडणार पण जर झेंडा या बाजूला असेल त्याच्या पूर्वेला म्हणजे सूर्य कुणाला म्हणजे सावली बरोबर त्याच्या गालावर पडते म्हणजे झेंडा बाजूला रमेशच्या पूर्वेला आपण जर त्याला पश्चिमेला पकडलं तर हा सूर्य डायरेक्टली हा झेंड्याची सावली या बाजूला जाईल अशी ती रमेशचा काही विषय येत नाही ना तिथं पण जर झेंडा आपण रमेशच्या पूर्वेला पकडला सूर्याची सावली अशी येईल तेव्हा झेंड्याची सावली रमेशच्या गालावर पडते
म्हणजे झेंडा हा रमेशच्या पूर्वेला आहे फिक्स. एक नंबर समजून घ्या व्यवस्थित. झेंडा जर आपण इकडे घेतला रमेशच्या पश्चिमेकडे तर सूर्याची सावली अशी डायरेक्ट जाईल इकडं, त्याच्या गालावर पडेल कधी नाही. पण झेंडा जर आपण पूर्वेला पकडला रमेशच्या तरच सूर्य सकाळी पूर्वेकडून आहे आणि मग त्याची सावली अशी रमेशच्या गालावर येईल. हे झेंडा फिक्स रमेशच्या पूर्वेला असणार आहे. सकाळी मानसी बागेत उभी असताना तिची सावली तिच्या उजव्या बाजूला होती, तर ती कोणत्या दिशेला तोंड करून उभी होती? सकाळी मानसी बागेत उभी असताना तिची सावली तिच्या उजव्या बाजूला होती. बघा सकाळी परत सूर्य कुठे असणार आहे? पूर्वेला. हे व्यवस्थित डायग्रामनी काढल्यानंतर तुम्हाला लगेच समजतं. 4 नंबर आलो दक्षिण. सकाळी मानसी बागेत उभी असताना तिची सावली तिच्या उजव्या बाजूला होती. आता सूर्य असा आहे ती जर इथं उभी सावली उजव्या बाजूला पडण्यासाठी बघा सूर्य असा तिच्यावर चमकल्यानंतर तिची सावली याच बाजूला येईल कारण की सूर्य सकाळी येत आहे. तिचं तोंड कोणत्या दिशेला असणार आहे? फिक्स दक्षिणेकडे. कारण की दक्षिणेकडे तोंड असेल तरच त्याची उजवी बाजू इकडे बनेल ना, या बाजूला सावली अशी पडणार. जर आपण तिचं तोंड उत्तरेकडे घेतलं तिची उजवी बाजू इकडे येईल, सावली तर अशी पडणार ना सकाळी. तिचं तोंड फिक्स कुठे असणार? दक्षिणेकडे. म्हणजे ती सावली बरोबर तिच्या उजव्या बाजूला पडते या बाजूला. इथे फक्त थोडस लॉजिक लावून सोडवायचं त्याला. उत्तरेकडे तोंड पकडलं तिची उजवी बाजू ह्या बाजूला येते आणि सूर्य जर सकाळी येतो नाही पूर्वेकडे मग तो फिक्स तिची सावली अशीच जाणार आहे. उजवी ही तर त्याची डावी बाजू होईल जर तिचं उत्तरेला तोंड पकडलं. तर आपण जर तिचं तोंड दक्षिणेला पकडलं तर बरोबर सूर्याची सावली तिच्या अशी उजवीकडे येतील. म्हणजे बघा दक्षिणेकडे तोंड असेल उजवी बाजू इकडे येईल पश्चिमेकडे, म्हणजे फिक्स तिचं तोंड आहे दक्षिणेला. 4 नंबर बरोबर. इथं परत विचारलंय तुम्हाला पायथागोरसचे प्रमेयाचे पालन करतो असं त्रिकूट शोधायचं आहे. हे 3 4 5 बनतं हे कळतंय तुम्हाला. 3 चा वर्ग 9 4 चा 16 याचे येते 25 म्हणजे फिक्स 5 आहे. 5 चा वर्ग किती? 25. 12 चा 144 हे बनतं 169 म्हणजे हा 13 फिक्स आहे. 6 8 10 6 चा वर्ग 36 8 चा 64 याचं बनते बेरीज 100 म्हणजे फिक्स हा 10 चा वर्ग. म्हणजे हे तिन्ही पण पालन करता म्हणजे वरील सर्व उत्तर पाहिजे तुमचं. पहिल्या दोघांवरून हे तिसरं उत्तर आलं पाहिजे हे समजून घेत चला फक्त. आणि मग हे तिन्ही पण पालन करताय पायथागोरसच्या त्रिकुटाचं. वरील सर्व तुमचं उत्तर राहील. याला सोडा. संध्याकाळी 6 वाजता ग्रंथालयात वाचत बसलो असता माझ्या डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश आत येत होता. जर ग्रंथालयाचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस असेल तर माझे तोंड कोणत्या दिशेस होते? बघा संध्याकाळी 6 वाजता ग्रंथालयात वाचत बसलो असता माझ्या डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश आत येत होता. संध्याकाळी सूर्याचा प्रकाश आत येणार आहे म्हणजे समजून घ्या त्याचं तोंड कोणत्या दिशेला असणार? बघा सूर्य संध्याकाळी ह्या बाजूला असतो पश्चिमेकडे. वाचत बसलो असता माझ्या डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून. आपण जर त्याचं तोंड असं उत्तरेला पकडलं तर याची ही डावी बाजू होईल फिक्स पश्चिम साईड बरोबर. जर आपण उत्तरेला असं दक्षिणेकडे पकडलं तर त्याची ही उजवी बाजू बनल. त्यांनी सांगितलंय डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश आत येत होता म्हणजे फिक्स त्याचं तोंड असणार आहे उत्तरेला.
तेव्हा ही डावी बाजूतून अशी प्रकाश आतमध्ये येईल. जर ग्रंथालयाचे मुख्य प्रवेशद्वार हे पूर्वेस होते, म्हणजे या बाजूला ग्रंथालयाचं पूर्व प्रवेशद्वार होतं इथं, तर माझे तोंड कोणत्या दिशेस होते? तोंड कोणत्या दिशेला असणारे फिक्स? उत्तरेला. हा मॅम एक लास्ट क्वेश्चन लेता. हे समजलंय का? संध्याकाळी 6 वाजता ग्रंथालयात वाचत बसलो असता, संध्याकाळी सूर्य पश्चिमेला असणार. जर आपण तोंड उत्तरेला पकडलं तरच ही डावी बाजू त्याची होणार आहे, बरोबर. जर आपण त्याचं तोंड दक्षिणेला पकडलं तर ही प्रकाश असा आत येणार आहे, तर तिची ती उजवी बाजू होईल. त्यांनी सांगितले डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून आत येत होता प्रकाश, आणि ग्रंथालयाचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस होते, म्हणजे या बाजूला. तर माझे तोंड कोणत्या दिशेस होते? मग तोंड कोणत्या दिशेला असणार फिक्स? आपलं उत्तरेला, कारण की तेव्हाच ही डाव्या बाजूनं प्रकाश आतमध्ये येणार. आपल्याला अशा टाईपचे क्वेश्चन असतात. 8-16 झाले, मला तो क्लास जॉईन करायचा. आपला हा चॅप्टर कव्हर झाला. अशा टाईपचेच क्वेश्चन असते इथं, फक्त हे लक्षात घ्या. हे समजलं ना? डावीकून आत येत होता, म्हणजे संध्याकाळी फिक्स सूर्य पश्चिमेला असतो. मग आपण जर त्याचं तोंड उत्तरेला घेतलं तेव्हाच डावी बाजू पश्चिम होणार त्याची. आपण थांबू. हा चॅप्टर क्लोज झालाय आपला. याच्यात आता वेगळं काही नसतं. अशाच टाईपचे क्वेश्चन आहे सगळे. ईशान्येला पूर्व आणि पूर्वला ईशान्य म्हटलं वगैरे. हे समजून जाईल तुम्हाला आता बाकीचे. आणि शीर्षाचं नाव असतं तेवढं ध्यानात ठेवा. उजवी बाजू डावी बनती, डावी उजवी बनती, म्हणजे लगेच लक्षात येतं आपल्याला फक्त. जास्त डोकं नाही लावायचं. आपण इथं थांबू. थँक्यू सर्वांना.